काय केलं मी इथे एक फाईल बनवली ग्रीड 2.html ची. तर लिंक करूया CSS ची फाईल. सो न्यू फाईल grid2.css. ओके, grid2.html ला लिंक करूया आपण grid2.css. ओके, ठीक आहे. सो grid2.css एक कंटेनर घ्यायचा परत आपल्याला इथे डॉट कंटेनर. ओके, या कंटेनर मध्ये आयटम घ्यायचे डॉट आयटम इंटू 5. ओके, घेतलंय. यांना नंबरिंग करूया आपण 1 2 3 4 and 5. ओके, 5. डन. तर CSS च्या फाईलमध्ये जाऊन आपण काय करूया, एस्टरिक्स मार्जिन 0%, पॅडिंग 0%, बॉक्स सायझिंग घेऊया आपण बॉर्डर बॉक्स. ओके, त्यानंतर सर्वात अगोदर घेऊया आपण कंटेनर. सो डॉट कंटेनर CONTINR. ओके, ठीक आहे. CO बरोबर आहे क्लास आपला. ठीक आहे. सो सर्वात अगोदर आपण काय करूया, याला बॉर्डर घेऊया. म्हणजे समजेल आपल्याला. बॉर्डर 3 पिक्सल सॉलिड ब्लॅक. ओके, बॉर्डर 3 पिक्सल सॉलिड ब्लॅक. ओके, यानंतर इथे आपण त्याची, ठीक आहे, डन. इथपर्यंत आलो आपण. नंतर आपल्याला जो आयटमचा क्लास घेतलाय तो आयटमचा क्लास. सो डॉट आयटम. ओके, आयटम. त्याला हाईट सेट करूया. सो हाईट हाईट घेऊया आपण 60 पिक्सल. ओके, आणि याला पण बॉर्डर घेऊया. सो बॉर्डर 2 पिक्सल सॉलिड ग्रीन. ठीक आहे, इथपर्यंत आलो. तर बघा, याला आपण लाईव्ह करूया. सो पण लाईव्ह सर्वर. ओके, डन. दिसतं तुम्हाला हे? हॅलो. हो सर. ओके, आता बघा, याला आपण काय करूया, विड्थ सेट नाही करायची आपल्याला. हाईट सेट केली आहे का आपण याला? हाईट 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 ओके, हाईट 60 पिक्सल सेट केली आहे. ठीक आहे. आता बघा, सर्वात अगोदर आपण करणार याला डिस्प्ले ग्रेड. ओके, काही इम्पॅक्ट होतोय का? नाही. याची विड्थ पण सेट करून टाकूया आपण. ठीक आहे, विड्थ करूया 60 पिक्सल. ठीक आहे, आले इथपर्यंत आयटम आले आता. हो सर. ओके, आता करूया आपण याला. आपण काय केलं होतं पहिले स्टार्टिंगला, इथे grid1.css मध्ये काय केलं होतं आपण, ग्रिड टेम्पलेट कॉलम्स घेतले होते, त्यांना डिवाइड केलं होतं 150 पिक्सल 100 पिक्सल मध्ये. त्याचे 2 कॉलम क्रिएट झाले होते. ओके, त्यानंतर इथे ग्रिड टेम्पलेट रोज घेतले आपण, त्याला 100 पिक्सल 100 पिक्सल 100 पिक्सल दिलं. तर त्याचं आउटपुट जे होतं ते grid1.html ते तुम्हाला काही या पद्धतीसारखं दिसत होतं. ठीक आहे, या पद्धतीने दिसत होतं. ते क्लिअर समजतंय? हो सर. grid1.css. ओके, ठीक आहे. आपण त्याला काय करू शकत होतो, ग्रेड टेम्पलेट रोजने काय करू शकतो, त्याला हाईट विड्थ सेट करू शकत होतो. नंतर आपण त्याला मर्ज कसं करायचं, मर्ज म्हणल्यापेक्षा आपण त्याला प्लेस कसं करायचं. तर आपण स्टार्ट एंड हे बघितलं, ग्रिड रो ग्रिड कॉलम बघितलं. ठीक आहे,
त्याच्यानंतर हाईट विड सेट करायची असेल ग्रीड टेम्पलेट रोज बघितला, ठीक आहे. आता ग्रीड 2.css मध्ये आलो मी, आणि आपण इथे डिस्प्ले ग्रीड दिलंय. ओके. आता इथे मी एक नवीन प्रॉपर्टी घेतोय, ग्रीड टेम्पलेट एरियाज. ग्रीड टेम्पलेट एरियाज. ओके. आणि आता आपण काय करू शकतो, हे जे माझं 1 2 3 4 5. ओके, ठीक आहे. हम्म, 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 हम्म. एकच मिनिट द्या मला. हाईट सेट करतो मी. याला आपण हाईट सेट करूया. हाईट घेऊया आपणची. हाईट घेऊया 80 ओके, या पद्धतीने. आता बघा, हाईट 80 घेतली, ग्रीड टेम्पलेट एरियाज, आणि याला केला मी 9 9 9. ओके, क्लिअर आहे. 9 9 9. आता मला काय करायचंय, इकडे बघा. आता आता इथे मी विड्थ सेट केले म्हणून या पद्धतीने दिसत येते, ठीक आहे. याला विड्थ काढून घेतो मी, ठीक आहे, या पद्धतीने. आणि इथे 80 केलंय, हे पण काढून घेतो, ठीक आहे. ओके. विड्थ घेऊया आपण इथे, हाईट घेतल्यापेक्षा. विड्थ विड्थ घेऊया 80 व्हर्टिकल विड्थ. ओके. तर आता इथे इथपर्यंत दिसेल तुम्हाला. हे आपण जर का 100 घेतलं तर ते तुम्हाला, बघा इथे 90 घेतलं तर इथे एवढी साईज ॲक्वायर करेल. 100 घेतलं तर एवढी साईज ॲक्वायर करेल, ठीक आहे. आपण 100 करून दाखवतो मी तुम्हाला. इथे 1000 झालंय, 100. ओके. आता हा बॉक्स आहे ना, इथे प्लेस स्क्रोल बार नाही आला, काहीच नाही, कारण की मी इथे बॉक्स सायझिंग काय घेतली, बॉर्डर बॉक्स. ओके. हे जर घेतलं ना तर काय होतं माहिती आहे का, याच्यावरती जर का आपण टच केलं तर हे बघा, इथे असं स्क्रोल बार येते खाली, ठीक आहे. नॉर्मल नॉर्मल. आणि हे काय होतं, टिल्ड होतं थोडंफार. तर त्याच्यापेक्षा आपण काय करतो, इथं बॉक्स सायझिंग बॉर्डर बॉक्स जर केली तर ते तिथून जी मार्जिन घेतलेली असते त्याने, ती मार्जिन तिथून चालल्या जाते, रिमूव्ह होऊन जाते, ठीक आहे. आता बघा मी काय केलं इथं, मला काय करायचं, माझा नवबार जो आहे तो या पद्धतीचा दिसला पाहिजे, ठीक आहे. परत काय करू शकतो मी, इथे आपल्याला आयटम्स घ्यावे लागतील. परत या ग्रेड 2 मध्ये परत मला काही आयटम्स लागतील, म्हणून मी इथून देऊ डॉट आयटम 6, ठीक आहे. आता बघा, सर्वात अगोदर ग्रेड 2 मध्ये आलो, काय केलं मी, 9 9 9 घेतलं इथे. त्याच्यानंतर परत इथे मला काय घ्यायचं, साईड. आता याला मी नाव काहीही देऊ शकतो, ठीक आहे. साईड आर्टिकल अँड आर्टिकल. ओके. काय घेतलं मी, साईड आर्टिकल आर्टिकल. आणि परत एकदा घेतलं मी इथं फुटर फुटर अँड फुटर. ओके, क्लिअर आहे. इथपर्यंत काय डाऊट आहे कोणाला? सर ते हे कसं आले ते काय ग्रिड घ्या, टेम्पलेट हा. एरियाच्या खाली? हो, आपण काहीच हे नाही. आपण काहीच नाही केलं, मग मी तेच सांगतोय तुम्हाला. आता हे आपल्याला करायचंय काय, मी इथे हाईट आणि विड्थ सेट करू शकत होतो, बरोबर आहे. पण काय होतं, इथं जी मी 100 व्हर्टिकल विड्थ घेतली आहे, ती मी 3 याच्यामध्ये 1/3 मध्ये डिव्हाइड केली. 1/3 1/3 1/3, म्हणजे ते कम्प्लीट काय होऊन जातं, हे 33%, हे 33% आणि हे 33%, म्हणजे इक्वल विड्थ त्याला सेट करून टाकतात ते. इथं मी 9 घेतलं म्हणून, ठीक आहे. आता
काय करू शकतो मी या ग्रिड 2 मध्ये या आयटम 1 ला क्लास देऊ शकतो. काय क्लास देऊ शकतो? हॅलो, काय क्लास देऊ शकतो मी? आयटम 1. ओके. ग्रिड 2 डॉट सीएसएस मध्ये येऊन इथे आपण करू शकतो डॉट आयटम 1 ला सिलेक्ट करू शकतो आणि त्याला ग्रिड एरिया देऊ शकतो. डॉट आयटम 1 आणि इथे ग्रिड एरिया. आता या ग्रिड एरियाला आपण ऑलरेडी नेम सेट केलेले आहेत. ठीक आहे. म्हणजे हा जो 1 नंबरचा आयटम आहे तो माझा किती जागा घेतली पाहिजे त्याने. तर ग्रिड एरिया मी त्याला दिली 9. तर काय होतं बघा आता. हा 1 नंबरच्या आयटमनं काय केलं? एक पूर्णच्या पूर्ण प्लेस ॲक्वायर केला इथे. आपण हाईट विड्थ सेट केली का त्याला? त्याला विड्थ सेट केली का आता आपण? इथे बघा, सीएसएसच्या फोल्डरमध्ये बघा. म्हणजे ग्रिड सोपं करतो तुमचं काम. ठीक आहे. ग्रिड टेम्पलेट एरियामध्ये इथे नेम द्यायचे. आता तुम्ही नेम इथे NAVS ठेवलं, NAVS ठेवलं, NAVS ठेवलं आणि इथे पण आपण त्याला NAVS ठेवलं तरी पण त्याच्यावरती काहीच इम्पॅक्ट पडणार नाही. परंतु आपल्याला माहिती आहे की आपण 9 बारला 9 म्हणू शकतो. ठीक आहे. म्हणून प्रॉपर 9च म्हणायचं त्याला. इथे पण त्याला 9च नाव द्यायचे. ठीक आहे. साईडला पण आपण साईड्स नाही म्हणत, साईडच म्हणतो म्हणून तिथे साईड घ्यायचं. आपण हे मी तुम्हाला HTML जेव्हा आपण HTML5 मध्ये घेतलं होतं की सिमेंटिक टॅग्स आणि नॉन सिमेंटिक टॅग्स. तर या सिमेंटिक टॅगचा एक बेसिक मिनिंग असतो. म्हणून आपण इथे नाव घेतो, साईड घेतो, फुटर घेतो, आर्टिकल घेतो. ओके. सेक्शन घेतो. ठीक आहे. हेडर घेतो या पद्धतीने. तर मी इथे 9 जर का घेतलं आणि इथे पण नाव दिलं आणि या आयटम 1 ला सिलेक्ट केलं. या आयटम 1 ला जर का मी सिलेक्ट केलं, आयटम 1 तो माझा किती वेळेत चालला पाहिजे? ग्रिड 2 मध्ये आलो, याला 3 नेम घेतले इथे. तर इथे काय होईल? हा माझा जो 9 बार आहे तो माझा 3 आयटमची जागा घेईल इथे. एक आयटम 3 आयटमची जागा घेईल. ओके. या पद्धतीने समजलं? हॅलो, समजतंय का? ओके. आता याला तुम्ही बॅकग्राऊंड कलर पण सेट करू शकता. मग बॅकग्राऊंड कलर ॲक्वारिंग या पद्धतीने. ओके. या ॲक्वारिंग मध्ये ग्रिड 2 मध्ये आलो मी आणि इथे समथिंग तुम्ही अँकर, होम, अँकर, अबाउट अस. ठीक आहे. स्पेलिंग कडे नका जाऊ, कन्सेप्ट कडे जाऊ. अँकर कडे कॉन्टॅक्ट अस. ओके. सॉरी, कॉन्टॅक्ट अस या पद्धतीनं. तर तुम्ही तिथे 9 बार तुमचा क्रिएट करू शकता. ठीक आहे. कळालं? आता परत मी इथे ग्रिड 2 मध्ये आलो. परत माझ्या या आयटमला क्लास द्यावा लागेल. आता 2 नंबरचा आयटम, आयटम 2, आपण एकाच एलिमेंटला वेगवेगळे क्लासेस देऊ शकतो. इथे आयटम 3 दिलं मी, आयटम 3. ठीक आहे. आयटम 5, 4. ठीक आहे. सॉरी, आयटम 2, आयटम, आयटम 4. ओके. आता बघा, आयटम 2, आयटम 3, आयटम 4. ठीक आहे. ग्रिड 2 मध्ये आलो. परत सीएसएस मध्ये सिलेक्ट करायचं मला आयटम 2 ला. सो डॉट आयटम 2. ठीक आहे. परत काय घ्यायला लागेल? प्रॉपर्टी यूज करायला लागेल. ग्रिड एरिया ही आयटमची प्रॉपर्टी आहे. त्याच्यामध्ये मला घ्यायचं साईड. तर साईड एकच वेळेस आहे म्हणून या 2 मध्ये साईड एकच वेळेस आलं. ओके, डन. समजतंय? आणि 3 जे आहे
3 जे आहे, आयटम 3 जो आहे त्याला मी सिलेक्ट करतो आणि त्याला देतो आर्टिकल. सो डॉट आयटम 3 आणि त्याला दिलं मी ग्रीड एरिया आणि त्याला केलं मी आर्टिकल. आता इथे स्पेलिंग मिस्टेक जर का झाली, आर्टिकल आर्टिकल इथे सेम आहे आणि इथे आर्टिकल्स झालं, तर ते ॲक्युरेट म्हणजे हे जे आपण नेमिंग कन्व्हेन्शन इथे तयार केलेलं आहे ते डिफरंट समजेल, म्हणून इथे एकच सेम स्पेलिंग असलं पाहिजे. ठीक आहे. आता आर्टिकल केलं मी इथे. आता आर्टिकल किती आहे तिथं? 2 आहेत. साईड किती आहे? एकच आहे. म्हणून काय होईल? सॉरी, आयटम 3 आयटम 2 ग्रेड एरिया 9 सिलेक्ट का नाही झाला मी? आयटम 2 आयटम 3 2 3 4. ओके. 2 आहे, 3 आहे, 4 आहे. 4ला आयटम 4. सॉरी, इथे ग्रीड एरिया पाहिजे. ओके. ग्रीड झालं होतं फक्त तिथं. आर्टिकल इथे आयटम 3. ओके. झालं. आपला गोंधळ झाला होता. इथे आपण फक्त काय केलं होतं, ग्रीड आलं होतं त्याच्यामुळे ते घेत नव्हतं. ओके. इथे जर का प्रॉपर ग्रीड एरिया असतं तर त्याने घेतलं असतं. तर बघा इथे नोबार बनला, इथे साईड बनला, इथे आर्टिकल बनला. समजतंय? हॅलो, कळतंय ना? आता काय करू शकतो मी, या 4 5 6 मिळून मला एक फुटरच बनवायचं. ठीक आहे. किंवा इथे या दोन, इथे हा 4 आणि 5 एक दिसला पाहिजे मला, तर आपण एक आयटम काढून टाकूया इथून. ठीक आहे. हम्म, बरं, सध्याचा आयटम राहू देऊ आपण. ठीक आहे. आता 4ला सिलेक्ट करूया. सो डॉट आयटम 4. ठीक आहे. आणि याला देऊ आपण ग्रेड एरिया आणि त्याला देऊया आपण फुटर. फुटर किती वेळेस होतं माझं? 3 वेळेस होतं. फुटर फुटर फुटर. म्हणून इथे पण तो किती आयटमची जागा घेईल? तर 3 आयटमची जागा घेईल. घेतली त्याने 3 आयटमची जागा. कळ समजलं? आणि याची जर का मी सेम ॲज इट इज, याची जर का मी सिम्पली हाईट, आयटम 1ची इथे मी हाईट ठेवली मी 100 पिक्सल, तर हे 100 पिक्सल होऊन जाईल. आयटम 2ची हाईट मी ठेवली 300 पिक्सल आणि आयटम 3ची पण हाईट मग मला काय ठेवावं लागेल? 300 पिक्सलच ठेवावं लागेल, कारण की सेम आहेत ते, म्हणून 300 पिक्सल. नाही तर असा डिफरन्स दिसेल तुम्हाला त्याच्यामध्ये, या पद्धतीनं. ओके. तर याची पण हाईट 300 पिक्सल ठेवावं लागेल. ओके. आणि इथे 2 मिनिटासाठी जर का मी 5 आणि 6 काढूनच टाकलं, ठीक आहे, तर इथं आपलं एक कम्प्लीट लेआउट बनवूनच जाईल. इथून ग्रीड 2 मध्ये आलो मी. याची हाईट आपण 500 करूया. 500 जास्त आली, 400. आणि याची फुटरची हाईट करूया आपण, हाईट 100 पिक्सल, या पद्धतीने. याची पण हाईट 400 करावं लागेल. ओके, डन. समजतंय काय केलंय मी इथे? आणि याला जर आपण बॅकग्राऊंड कलर देत गेलो, सो ते आयटमला ग्रीन दिला. ठीक आहे. कंटेनर आयटम 1 आयटम 2
बॅकग्राऊंड, आपण बॅकग्राऊंड सुद्धा प्रॉपर्टी यूज करू शकतो बरं का. बॅकग्राऊंड टोमॅटो या पद्धतीनं इथे 3ला बॅकग्राऊंड स्काय ब्लू या पद्धतीनं, आणि फुटरला बॅकग्राऊंड कलर रेड ब्लू या पद्धतीने. तर आपलं लेआउट इथे क्रिएट होऊन जाईल. क्लिअर आहे? समजते मी काय केलं? हॅलो हॅलो, सर समजते ना? काही डाऊट आहे विचारू शकता. यांना विड्थ सेट नाही केले मी, इथे विड्थ तुम्हाला कुठं दिसणार नाही. विड्थ फक्त कुठं दिले मी? इकडे कंटेनरला विड्थ दिलेली आहे फक्त. ही कंटेनर माझा व्हर्टिकल विड्थ जी आहे, ही एवढी विड्थ माझी 100 व्हर्टिकल विड्थ पाहिजे माझी. ठीक आहे, कळालं? आता तुम्ही यामध्ये आपण जर का याची हाईट काढून टाकली, ठीक आहे, तुम्ही आता कोड ऑलरेडी तुमच्या याच्यामध्ये असेल, हा रेकॉर्डिंग मध्ये असेल, म्हणून आपण याची हाईट काढून टाकूया. ठीक आहे, आपल्याला हे तर झालं, पण याची हाईट काढून टाकूया आता. आयटम 1 सर्वांची हाईट मी काढून टाकली. ओके, बॅकग्राऊंड कलर आहे आता. ओके, याला मी हाईट सेट केली कंटेनरला ATVH हाईटची गरजच नाही पडत मी सध्या. ठीक आहे, हाईट नको आहे आपल्याला. तर बघा आता आपण एक वेगळी प्रॉपर्टी यूज करू शकतो इथे, ती म्हणजे आहे गॅप. ओके, गॅप प्रॉपर्टी. आता आपण मार्जिन द्यायची नाही. जर आपण डिस्प्ले ग्रिड यूज करत असाल, डिस्प्ले फ्लेक्स यूज करत असाल, म्हणजे फ्लेक्स बॉक्स यूज करत असाल किंवा ग्रिड यूज करत असाल, तर लक्षात ठेवा मार्जिन द्यायची नाही. ठीक आहे, त्याऐवजी प्रॉपर्टी यूज करायची गॅप. गॅप केला मी 40 पिक्सल, तर काय झालं? इथे पण गॅप आला, इथे पण गॅप आला, आणि हो ओके, इथे गॅप आला, इथे गॅप आला, आणि इथे गॅप आला. आता इथे काय झालं? याला मी थोड्या वेळासाठी कमेंट आउट करतो. आता तुम्हाला जास्त समजेल काय झालं. ग्रीड एरिया यूज केलेला आहे ना. 2 मिनिटासाठी ग्रीड एरिया पण काढून टाकूया आपण. ठीक आहे, हे समजून घ्या आता गॅप कसं यूज करायचं, आणि मग याला आपल्याला विड्थ सेट करावं लागेल या पद्धतीने. ओके, आणि हे जे सांगितलं होतं हे काढून घेऊया आपण. डन. ओके, 1 आयटम डॉट आयटम. ठीक आहे, आले आयटम 1 2 3 4 5. हा कोणता आयटम आहे? हो, अच्छा बाहेर गेला का? हा, तर बघा ग्रेड 2 मध्ये आलो मी, आणि इथे जर आपण यूज केलं गॅप प्रॉपर्टी, गॅप 40 पिक्सल घेतला मी, तर बघा इथे 40 पिक्सल गॅप आला. ओके, इथे 100 केलं तर 100 पिक्सल गॅप येईल. क्लिअर आहे? परंतु मला हा जो गॅप आहे, हा कॉलम गॅप जो आहे, कॉलम गॅप हा पाहिजे मला
50 पिक्सल. तर कॉलम मध्ये गॅप नाहीच आहे आता, कारण की इकडे कॉलम नाहीच आहे दुसरा, त्याच्यामुळे इथे गॅप नाही. ठीक आहे. तर इथे कॉलम जर का क्रिएट करायचा असेल, कॉलम क्रिएट नाहीच करू आपण सध्या 2 मिनिटासाठी. ठीक आहे, मग आपण रो गॅप यूज करूया. रो गॅप करूया आपण 100 पिक्सल. ठीक आहे. तर इथे 100 पिक्सल आता रो गॅप आला. म्हणजे आपण डिसाईड करू शकतो की कॉलम गॅप किती पाहिजे मला आणि रो गॅप किती पाहिजे. ठीक आहे, कळालं? सिंपल आहे, फ्लेक्सबॉक्स सारखंच आहे आपल्या. ओके. जर का गॅप दिला आपण तर ऑल गॅप येईल. कॉलम गॅप केलं तर कॉलम मध्ये गॅप येईल. रो गॅप केलं तर रो मध्ये गॅप येईल. ओके, या पद्धतीने. आणि याला जर का मी काढून घेतलं तर हे आपलं आउटपुट दिसेल या पद्धतीने. आता हे असं दिसतं ना तुम्हाला. आता याला आपण, तुम्हाला मी कॉलम गॅप दाखवू शकतो. आता हा किती झाला, 50 पिक्सल. बघा, हा 550 पिक्सल गॅप झाला. 50 केलं तर इथे कमी आला, हा इकडे आला. ठीक आहे. युझिंग देअर पोझिशन्स, रो गॅप केला तर 100 पिक्सल इथे गॅप आला, 100 पिक्सल इथे गॅप आला, या पद्धतीने. ठीक आहे. ही विड्थ मी काढून टाकतो इथून. आता तुम्हाला ॲक्युरेट दिसेल. इथे 50 पिक्सल गॅप आहे. बघा, हा 50 पिक्सल गॅप आहे कॉलममध्ये. हा कॉलममध्ये 50 पिक्सल गॅप आहे. हा रो गॅप आहे. हा रो गॅप जर का मी इथे फक्त 10 पिक्सल ठेवला तर या पद्धतीने फक्त इथं 10 पिक्सल गॅप दिसेल. तो जर का मी वाढवत नेला, 200 पिक्सल केला, 220 पिक्सल केला, तर या पद्धतीने गॅप येईल. आणि या रो मध्ये जर गॅप पाहिजे असेल, तो मी 150 पिक्सल केला तर हा कॉलम मध्ये गॅप येईल, हा रो मध्ये गॅप येईल, या पद्धतीने. ओके. या गॅपला आपण कमेंट करून टाकू. ठीक आहे. आणि ग्रेड एरियाला आपण परत घेऊया या पद्धतीने. ओके. 5 नंबरच्या कॉलमची गरजच नाही, पण असू द्या आता. ओके.